अगं का तू त्या साधनावर भडकलेली आहेस? माणुसकीचा अर्थ तुला कळतो? माणुसकीचा धर्म म्हणजे काय माहितीये? कळतो ना. काय आहे? माणुसकी. कपडे भिजवून टाकले आणि स्वच्छ निघतात. नसेल काम करायचं तर सोडून दे, मी येणार नाही. तसे या घरावर माझा अधिकार राहिलाय कुठे? अरे तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं होतं, पण माझ्याकडे तेव्हा दमडीही नव्हती. नालायक बाई, तोंड काळं करतेस आणि वर हुज्जत घालतेस. मला मारायची हिम्मत कशी झाली तुझी? मी तुझं वाटोळं करून टाकीन. वाटोळं? अजून काय वाटोळं करायचं राहिलंय? अगं नवरा असताना परपुरुषाबरोबर संबंध ठेवणाऱ्या बाईला रांड आणि छिनाल म्हणून ओळखतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आपली आपली स्वप्न असतात, त्याचं काय? हे पाप आहे. तू जर मला सोडचिठ्ठी दिली नाहीस ना, जी मी गोविंद बरोबर लपून करताय ना, सगळ्यांच्या समोर करीन. तुझ्या पण. अमर दे तुला बाळ. खरंच? कारण या जवानीच्या गरमीत एवढी ताकद नसते ग. ती 2 मिनिटाचं सुख देऊ शकते, समाधान नाही देऊ शकत. झाली हरामखोर. तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी लग्न करायची? आता मला तुझ्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाही. माझ्याशी लग्न केलंस रे तू? का मला डिवोर्स घ्यायला लावलं तू नवऱ्याशी? डिवोर्स? अगं तो तुझा हट्ट होता. तो बिचारा तुझा नवरा खूप चांगला माणूस होता. त्याचा विश्वासघात केलायस तू. त्याला धोका दिलायस तू. धोका. तू खूप हरामखोर बाई आहेस, व्यभिचारी आहेस तू. तू कधीच कोणाची होऊ शकत नाहीस. पतीच्या सन्मानानेच बायकोचा सन्मान वाढतो. हे सौभाग्य स्त्रीने हरवू नये. माझे शिक्षण, माझा जगण्याचा मार्ग माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवेल. गोविंद, मी नाही भांडणार गोविंद. तुझं समज करीन गोविंद. गोविंद नको जाऊ. गोविंद नको जाऊ. नको जाऊ. साधना, उद्यापासून बाळाला घेऊन येऊ नकोस, नाही तर काम सोडून दे. प्रत्येक वेळेस तुम्हीच बरोबर असता. सगळी अक्कल देवानी तुम्हालाच दिली आहे.